नमस्कार. महाराष्ट्रात सुमारे पावणे 2 वर्षात 2 मोठे पक्ष फुटले. या नाट्यमय घडामोडीत काही आमदार खासदारांची फुटीर गटाला साथ दिली, तर 4 असे नेते होते की सुरुवातीला फुटीर गटाबरोबर गेले आणि त्यानंतर त्यांनी माघारी घेतली. आपण आता संघटना प्रमुखांबरोबरच आहोत असं छातीटोकपणे त्या चौघांनी सांगितलं. यात एक खासदार आणि 3 आमदार आहेत. नमस्कार, मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जून 2022मध्ये शिवसेनेत फूट पडली. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांचा हा दावा मान्यही केला. त्यात काही कारणं होते ते ठीक आहेत, बट त्यानंतर वर्षभराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटली आणि शिवसेनेची पुनरावृत्ती झाली. विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळी चिन्ह गेले. मात्र दोन्ही नेत्यांबरोबर गेलेले 2 गडी आपापल्या गटात परत आले. पारनेरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या निलेश लंके यांनी शुक्रवारी अहमदनगर येथील कार्यकर्ता मेळाव्यात आमदारकीचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रवेश करत असल्याचेही जाहीर केले. अजित पवार यांना हा दुसरा मोठा धक्का होता. त्यानंतर गेल्या 2 जुलै रोजी अजित पवार यांनी बंडखोरी केली होती. त्यावेळी शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे सुद्धा अजित पवार यांच्यासोबत जाणार होते, पण नंतर त्यांनी बाप नाही विसरायचा असं सांगत आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले होते. त्याचबरोबर अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्षाचे सर्व शरद पवार यांच्याकडेही शपथपत्र दिले होते. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळी ही बाब समोर आली होती, पण अद्यापही आपण शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे ते सांगतात. त्यामुळे अजित पवार यांची साथ सोडून खासदार अमोल कोल्हे यांनी माजी आमदार निलेश लंके हे दोघे शरद पवार यांच्याकडे परत आले होते. ठाकरेंनाही असे 2 आमदार पुन्हा साथ देतील ते आपण बघूया. एकनाथ शिंदे यांनी 20 जून 2022 रोजी बंडाचा झेंडा फडकावत काही आमदारांसोबत गुजरातमधील सुरत गाठले होते. त्यांच्यासोबत अकोल्याच्या बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे होते, पण नंतर ते माघारी फिरले आणि आपली निष्ठा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यापाशीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांनी एक पत्रावर आपल्याबरोबर आलेल्या सर्व आमदारांची सही घेतली होती. त्यात नितीन देशमुख यांचाही समावेश होता. मात्र ती सही माझी नसल्याचाही दावा त्यांनी फायनल केला. त्याचबरोबर उस्मानाबादचे आमदार कैलास घाडगे हे देखील सुरतसाठी रवाना झाले होते, बट मध्येच त्यांना कळलं की आपण काहीतरी चूक होते किंवा शिंदे साहेब आपल्याला काहीतरी फसवतायत असं त्यांना जाणवलं आणि नंतर त्यांनी कशी तरी तिथून आपली पळवाट काढली आणि तिथून ते माघारी आले असं त्यांनी स्वतः सांगितलं. मग आता हे जे काही गेलेले आमदार होते ते परत आले. असेच आत्ता महत्त्वाचा महास्फोट आपल्याला बघायला मिळणार आहे. केव्हा? तर विधानसभेमध्ये. कारण की विधानसभेमध्ये मित्रांनो, लोकसभा तिकीट तर आता जे वाटपावरून जे काही वाद चालू आहेत तेच त्याच्यापेक्षा जास्त वाद आता विधानसभेच्या तिकिटाच्या वेळेस होणार आहेत. कारण की विधानसभा साहेब आम्हाला तर खुर्चीच पाहिजे. खुर्चीशिवाय खुर्ची आम्हाला व्यसन आहे आणि खुर्ची जर नसेल तर मग आम्ही असे कित्येक बाब बदलवू, कित्येक पक्ष बदलवू. आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आम्हाला फक्त आणि फक्त आम्हाला तिकीट पाहिजे आणि त्या तिकिटासाठी खूप महाभारत रामायण होणार आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला आपल्या चॅनलवर नक्कीच भेट द्यावी लागणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारी घंटीचं बटन पण ऑन करा. धन्यवाद.